हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर अभ्यासणार आहोत. पहा, या ठिकाणी हा जो पेपर आहे तो इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा आहे आणि या ठिकाणी इयत्ता 9वीचा हा पेपर आहे बघा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. पहा, पहिल्यांदा इतिहासाची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, भारत सरकारने 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. सेकंड बघा, भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते. तिसरं बघा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा. फर्स्टमध्ये बघा, जी काही चुकीची जोडी आहे ती क नंबरची आहे बघा. वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे, म्हणजे हेच आन्सर आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी दुसरं जे आहे त्याच्यामध्ये जी काही चुकीची जोडी आहे ती क आहे बघा. अरक विरोधी आंदोलन, भ्रष्टाचाराला विरोध. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, याच्यामध्ये जे काही आन्सर आहे म्हणजे जी चुकीची जोडी आहे ती ड आहे बघा. डॉक्टर मोहनराव पोलिओ, म्हणजे हेच आन्सर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. अणुशक्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या जड पाणी निर्मितीच्या कारखान्यांची भारतातील ठिकाणे: वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, त्यामध्ये भारतात झालेल्या महिला मुख्यमंत्री: सुषमा स्वराज दिल्ली. त्यानंतर बघा, जयललिता, उमा भारती, ममता बॅनर्जी आणि मायावती. अशा पद्धतीने आन्सर्स असतील बघा. ओके, अशा पद्धतीने हे आन्सर्स असतील. त्यानंतर बघा, भारतातील महत्त्वाची बंदरे: मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई. अशा पद्धतीने हे आन्सर असेल. त्यानंतर बघा खालील संकल्पना स्पष्ट करा, कोणतेही दोन. फर्स्ट आहे बघा, टेलेक्स सेवा. तर याचा आन्सर कशा पद्धतीने असेल पहा, या ठिकाणी टेलेक्स सेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. त्यानंतर बघा, 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. तिसरा मुद्दा बघा, पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला. चौथा मुद्दा, 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले. त्याच्यानंतर बघा, खालील संकल्पना स्पष्ट करा. दुसरा आहे कुटुंब संस्था. त्यामध्ये बघा, कुटुंब संस्थेचं जे आन्सर असेल, पहिला मुद्दा बघा, कुटुंब ही एक सामाजिक संस्था असून तो प्रत्येक समाजातील एक मूलभूत समूह आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. दुसरा मुद्दा बघा, भारत प्रामुख्याने एकत्र कुटुंब पद्धती असणारा देश म्हणून ओळखला जायचा. तिसरा मुद्दा, जागतिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होऊ लागले. त्यानंतर चौथा मुद्दा, विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. कुटुंब एकत्र असो वा विभक्त ही कायमस्वरूपी टिकणारी संस्था आहे. त्याच्यानंतर टिपा लिहामध्ये तिसरा प्रश्न आहे अल्पसंख्याक. या तीनपैकी तुम्हाला कुठल्याही दोन टिपा लिहायच्या आहेत. अल्पसंख्याक ही जी काही टीप आहे त्याचं उत्तर तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता आणि अभ्यास त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 खालील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही दोन. या ठिकाणी पण 4 विधानं आहेत. मी उत्तर तुमच्या माहितीसाठी 2 विधानांची लिहिलेली आहेत माझ्याकडे बघा. पहिला आहे त्या ठिकाणी, भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट मुद्दा कसा आहे, त्यामध्ये भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली. दुसरा मुद्दा बघा, चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. बघा, ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. तिसरा प्रश्न बघा, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. तर काय उत्तर आहे याचं लक्षात घ्या. बघा, भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये
विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले व लेण्या आहेत. देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयीसुविधा दिल्या जातात किंवा केल्या जातात. त्यानंतर बघा, या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा, अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. आता चौथा प्रश्न बघा, या ठिकाणी खालील उतार्याचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, वृत्तपत्रांवर व व्यक्तिगत जीवनावर कोणाचा प्रभाव पडतो? तर या ठिकाणी बघा, बदलत्या जीवनशैलीचा वृत्तपत्रांवर व व्यक्तिगत जीवनावर प्रभाव पडतो. दुसरं बघा, पूर्वीची वृत्तपत्रे कोणत्या रंगात छापली जात होती? पूर्वीची वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात छापली जात होती. वृत्तपत्रे कोणती कामे करतात? या ठिकाणी बघा, स्वातंत्र्योत्तर कालखंडात दैनंदिन घडामोडींच्या ताज्या बातम्या देणे, लोकमत घडवणे, लोकमत विधायक कामासाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे, अशी विविध कामे वृत्तपत्रे करतात. तर या ठिकाणी बघा, प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन. याच्यामध्ये फर्स्ट बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते? तर ह्याचं उत्तर पहा या प्रश्नाचं. भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO स्थापन झाली. संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. तिसरा मुद्दा बघा त्या प्रश्नामध्ये, 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. चौथा मुद्दा पहा, क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे संबोधले जाते. दुसरा प्रश्न पहा, चित्रपटांचे बदलते स्वरूप वर्णन करा. याचा आन्सर पहा, कृष्णधवल चित्रपटांचे युग संपून ते रंगीत बनू लागले. चित्रीकरण परदेशात होऊ लागले. 3-4 तास चालणारा चित्रपट 1.5-2 तासांवर आला. एकाच चित्रपटगृहात एकच चित्रपट 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपले. एक चित्रपट एकाच वेळी देशापरदेशात हजारो चित्रपटगृहात दिसू लागला. या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले. अशा पद्धतीने चित्रपटांचे स्वरूप बदलत आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, भारतातील शेती उद्योगाच्या स्थितीचे वर्णन करा. चौथा पहा, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या. आता राज्यशास्त्र पहा या ठिकाणी. 6वा प्रश्न, त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. 10 डिसेंबर हा दिवस जगभर मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. बघा, भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. चूक. बघा, हे विधान चूक आहे आणि कशामुळे ते एक्सप्लेनेशन पण तुम्हाला लिहायचे. बघा, भारत व चीन यांच्यात सुरुवातीपासूनच मॅकमोहन रेषेवरून वाद चालू आहे. तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याने चीनशी भारताचे संबंध बिघडले आहेत. चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे व अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान दिल्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे आणि या सर्व कारणांमुळे बघा भारत चीन संबंध तणावपूर्ण आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. तर लक्षात घ्या, हे जे काही विधान आहे बघा, आपल्याला असं सांगता येईल की हे विधान बरोबर आहे. तर कशामुळे हे विधान बरोबर आहे या ठिकाणी बघा, कारण आपल्याला असं सांगता येईल की आमसभा जी आहे या ठिकाणी कशामुळे हे विधान बरोबर आहे. बघा, संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आमसभेचे अधिवेशन असते. या अधिवेशनात पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात. म्हणजेच आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्त्व आहे. त्याच्यानंतर बघा, युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. हे विधान सुद्धा कसं आहे बघा, बरोबर आहे. आणि ह्याचं या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेनेशन असं लिहू शकता बघा की अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे. या विचाराला बळ आले. त्यानंतरच्या काळात युरोपमध्ये अनेक राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला.
त्याच्यानंतर बघा खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक. सिमला करार फर्स्ट आहे आणि दुसरं या ठिकाणी दहशतवाद आहे बघा. तर दहशतवादाची संकल्पना आपण कशी स्पष्ट करू शकतो बघा. राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणतात. दहशतवाद म्हणजे संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय. वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेला देखील धोका निर्माण होतो आणि दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते. आता पुढचा प्रश्न बघा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारताच्या शेजारील देश या ठिकाणी काही राष्ट्र दिलेले आहेत आणि काही राष्ट्रांची नावं आपल्याला लिहायची आहेत. चीन, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका. त्याच्यानंतर बघा सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश. चीन, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, रशिया. शेवटचा प्रश्न पहा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. दहशतवादामुळे कोणते परिणाम होतात? तर या ठिकाणी बघा दहशतवादाचे परिणाम पण आपण लिहू शकतो. आणि दुसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा. तर या ठिकाणी बघा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं बघा 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. दुसरा मुद्दा पहा. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. हा विचार पुढे आला. अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना किंवा निर्मिती करण्यात आली. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक यू.